महाराष्ट्राची संस्कृती ही संत परंपरेने नटलेली असून वारकरी संप्रदाय, भजन, कीर्तन, भारूड, पोवाडे यांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाची परंपरा रुजली। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजनाच्या माध्यमातून जनतेला जागृत केले। शेतकऱ्यांनो, कर्मचाऱ्यांनो, समाज शिक्षण घेऊ चला या भजनातून त्यांनी शिक्षण आणि समतेचा संदेश दिला। मात्र आजच्या घडीला भजन मंडळे कमी झाल्याने आधुनिक युगात ही परंपरा हळूहळू लोप पावत चालली आहे। पूर्वी प्रत्येक गावात 8-10 भजन मंडळे सक्रिय असत। शेतकरी आणि कामगार ढोलकी, पखवाज, तबला यांच्या तालावर देवभक्तीत तल्लीन होत। मंदिर, जत्रा, उत्सव, गणेशोत्सव, दुर्गोत्सव आदी धार्मिक कार्यक्रमांचे आकर्षण म्हणजे भजन असे। परंतु आज टीव्ही, मोबाईल, इंटरनेट यांसारख्या साधनांच्या आकर्षणामुळे भजन मंडळांची संख्या कमी झाली आहे। वाद्य वाजवणारे कलाकारही दुर्मिळ झाले आहेत। त्यामुळे पारंपरिक गायकीचा गोडवा हरवण्याची भीती व्यक्त होत आहे। नागभीड तालुक्यातील गिरगाव येथील अखिल भारतीय श्री गुरुदेव भजन मंडळ मात्र पिढीजात आजही ही परंपरा जोपासत आहेत। या मंडळाला तब्बल 3 पिढ्यांचा वारसा लाभला असून गावकऱ्यांमध्ये भजनाची गोडी टिकून आहे। किशोर सोनवाने, दिलीप मेश्राम, श्रीकांत सोनवाने, अजय अर्द्रफहारे, अमर मेश्राम, संतोष डोंगरवार, संतोष जीवतोडे, अजय अर्द्रफहारे आदी सदस्य गणेशोत्सवाच्या निमित्ताने भक्ती रसाचा वर्षाव करीत आहेत। या मंडळात महिलांचाही सहभाग असल्याने परंपरेला नव्या संजीवनी मिळत आहे। भजन मंडळांचे सदस्य सांगतात की ग्रामीण भागात तबला आणि पेटीवादकांची कमतरता असून तरुण पिढी भजन शिकण्यास उत्सुक नाही। त्यामुळे संत परंपरेने दिलेली मौल्यवान सांस्कृतिक परंपरा हरवण्याचा धोका आहे। मात्र गिरगावचे भजन मंडळ आजही प्रेरणादायी ठरत असून ग्रामीण संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी तरुणाईने पुढे येणे हीच आजची खरी गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे।
Hare